गई भैंस पाणी में असं ऐकलंय, गई गाय पाणी में नाही ऐकलेलं ना. का असं म्हणतात माहिती आहे? कारण म्हशीचं दूध हे आपण फक्त बलवर्धनासाठी वापरतो, बुद्धिवर्धनासाठी नाही. गाईचं दूध पिल्यानंतर आपल्याला बुद्धी मिळणार आहे, सात्विकता मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. कम्पॅरेटिव्हली म्हशीचं दूध पिल्यानंतर आपल्याला फक्त शक्ती मिळणार आहे. आणि आपल्यामध्ये काय म्हणूयात त्याला, बाहुबली सारखे आपण गमतीने म्हणत असलो तरी सुद्धा बुद्धिवर्धक घटक हे गाईच्या दुधामध्ये जास्त आहेत. त्यामुळे सगळ्या जर म्हणी आणि म्हणींचा वाक्प्रचार, त्याचा अर्थ जर तुम्ही बघितलात, काला अक्षर भैंस बराबर असं म्हटलं जातं. कारण ते नाही कळत त्याला, ते नाही लक्षात येत. आणि म्हणून जेवढ्या अशा थोड्याशा निर्बुद्धाच्या म्हणी आहेत ना, त्या म्हशीला अटॅच केलेल्या आहेत. आणि सगळ्या सात्विकतेच्या आणि बुद्धिवर्धक म्हणी आहेत त्या गाईला अटॅच केलेल्या आहेत. याच्या पाठीमागचं काहीतरी तर कारण असेल ना. आणि ते महत्त्वाचं कारण म्हणजे गाईचं दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलकं आहे आणि बुद्धिवर्धक आहे, सात्विक आहे. तर कम्पॅरेटिव्हली म्हशीचं दूध हे पचायला जड आहे, थोडंसं तामसिक आहे आणि तेवढं बुद्धिवर्धक नाही आहे जेवढं गाईचं दूध असतं. आणि म्हणून आयुर्वेदसुद्धा गाईच्या दुधाला जास्त प्राधान्य देतो.